महासागर तथा व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी विषयांवर समाज प्रबोधन दिंडी काढण्यात आली। हबप बालासाहेब महाराज मोहिते यांनी आयोजित केलेली दिंडी आजलगाव, तेलगाव ते पंढरपूर या मार्गाने जाणार असल्याचे आयोजकांनी मराठवाडा टीव्हीशी बोलताना सांगितले। ज्ञानेश्वर स्वामीचं मनोगत आहे की हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। तर हे ब्रह्मविद्या अशी म्हणजे पूर्ण सगळं सुखसुख लागतंय। त्या उद्देशानं आम्ही हे पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी 5 वर्षाचा बाल कीर्तनकार आहे आणि चंद्रभागाला स्वच्छ करायचं असा आमचा संकल्प आहे। आणि याच्यामध्ये किती महिला आहेत? याच्यामध्ये 200 सगळे भाविक भक्त आहेत। महिला किती? महिला 150 महिला आहेत। कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथे मन्याड नदीच्या पुलावरून उडी मारून 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली। राजेश्वर आनंदा देव कांबळे हा तरुण फुलवड येथील रहिवासी होता। या तरुणाने 2 फेब्रुवारीला पुलावरून उडी मारली। सदरील तरुणाचा मृतदेह मच्छीमारांच्या प्रयत्नांनी 2 तासानंतर काढण्यात आला। आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, तपास सुरू आहे। आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून तपास सुरू आहे। धम्माजी गुंडले, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, नांदेड। गंगाखेड येथील रहिवासी राहुल साबणे यांनी 2015 मध्ये माहिती अधिकारीनुसार अनुसूचित जाती व जमाती प्रमाणपत्राचा तपशील मागवला। तत्कालीन तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी सदर माहिती न पुरवल्याने या संदर्भात द्वितीय अपील अर्जदार यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे केली होती। याविषयी माननीय आयुक्तांनी अर्जदारास झालेल्या त्रासाबद्दल ₹5,000ची आर्थिक भरपाई व प्रस्ताव दिला होता। ही घटना होऊन 4 वर्ष उलटून असूनही माहिती व आर्थिक भरपाई अर्जदारास मिळाली नाही। या प्रकरणी अर्जदार राहुल साबणे यांनी नवीन माहिती अधिकार अर्ज गंगाखेड तहसीलदार कार्यालय यांना दिली व शिस्तभंग कार्यवाही करण्याची शिफारस माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना पाठवण्याचे सांगितले। माहिती अधिकारी अंतर्गत मी अर्ज दाखल केला आणि संबंधित जे काही अधिकारी आहेत अविनाश शिंगटे यांच्यावर काय कारवाई केली याचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांना पाठवला का नाही याबाबत माहिती अधिकार टाकून सुद्धा त्यांनी एक अर्जामध्ये आम्हाला असं नमूद केलेलं आहे की संबंधित जे काही शिंगटे साहेब आणि जाधव साहेब आहेत यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही कलेक्टर साहेबांना पाठवलेला आहे। या पाठवण्यामध्ये त्याची प्रत त्यांनी मला पण दिलेली आहे। या माध्यमातून माहिती अधिकार अर्जामध्ये अशा प्रकारची सूचकामी प्रशासन व्यवस्था असल्यामुळे तपशील माहिती अधिकार अर्जामध्ये मागितला असता 2015 मध्ये मागूनही आजपर्यंत मला माहिती न मिळाल्यामुळे मी त्यानंतर तत्कालीन तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्याकडे अपील करूनही आज द्वितीय अपील या ठिकाणी मी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे देऊन आज 4 वर्ष कंप्लीट होत आहे। तरी पण आजही माझ्या ज्या आदेशाप्रमाणे जे काही राज्य माहिती आयोगाने आदेश दिले आहे त्या आदेशामध्ये सांगितलेलं आहे की संबंधित तहसीलदार यांनी अर्जदार राहुल साबणे यांना माहिती अधिकार अर्जाची नुकसान भरपाई म्हणून ₹5,000 देण्याचे आदेश असतानाही आज कंप्लीट 4 वर्ष कंप्लीट होत आहे। तरी पण आज परिस्थितीला माझ्यापर्यंत ₹4,000 आणि माहिती पण देण्यात आलेली नाही आहे। गुणवंत कांबळे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, गंगाखेड। संविधान बचाव संघर्ष समिती यांच्या वतीने आर्थिक आधारावर दिलेल्या आरक्षणाविरोधात तथा ईव्हीएम संदर्भात निवडणुकी आयोगाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाच्या विरोधात 5 करोड हस्ताक्षर अभियान यासाठी 5 मार्चला भारत बंद चरणबद्ध राष्ट्रव्यापी आंदोलन होणार आहे। एकाच वेळेस 31 राज्यांमध्ये 550 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असल्याची माहिती पाथरी तालुक्यातील संयोजक समितीचे TG नाथभजन RS यादव यांनी दिली।
या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर ज्या करण्यात येतात, या देशामध्ये जे आज वर्तमान काळामध्ये ज्या षडयंत्र घडत आहे याची जाणीव गाव पातळीवर लोकांना नाही आणि त्या जाणीवा लोकांना व्हाव्यात. लोकांबरोबर जो षडयंत्र केल्या जात आहे, डावपेच केल्या जात आहे, त्याच्यामध्ये 1-2 घटना आहेत. एक म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा. जगाने आता मान्य केलेलं आहे की ईव्हीएम मशीन हे फ्रॉड आहे आणि या फ्रॉड सिस्टमनं इलेक्शन घेणं म्हणजे लोकशाहीचा घात आहे. म्हणून लोकशाही बचली पाहिजे, लोकशाही तळली पाहिजे, लोकशाही जिंकली पाहिजे. या अनुषंगानं या ईव्हीएमच्या माध्यमातून होत असलेल्या इलेक्शन पद्धतीचा धिक्कार करून बॅलेट पेपरनंच इलेक्शन झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी देशामध्ये होत आहे आणि गाव पातळीवरून लोकांनी ती करावी म्हणून गाव पातळीवर याचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, सवर्णांना 5% आरक्षण हा एक कळीचा मुद्दा अलीकडे उद्भवला आहे. सवर्णांना आरक्षण हा शब्दच मुळामध्ये कॉन्स्टिट्युशनल नाही आहे. सवर्णांना आरक्षण म्हणजे वर्णाला आज मी भारत देशामध्ये मान्यता आहे, वर्ण व्यवस्थेला मान्यता आहे असा हा मुद्दा होतोय. लक्ष्मण उजगरे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, पाथरी. सोनपेठ येथील कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वतीने विटाखुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वाचन संस्कृती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर संजय जाधव, मुख्याध्यापक DK पवार, सोनपेठ वाचन ग्रंथ वाचक चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांच्या उपस्थितीत लोप पावत असलेले वाचन संस्कृतीचे जोपासना करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी BM काळे, प्राध्यापक डॉक्टर MD कचवे, BV अंदळे, मुकुंदराज पाटील आदींची उपस्थिती होती. एक ज्ञानेश्वरीची ओळ सहज तुम्हाला दाखवतो. बघा आता ज्ञानेश्वरी म्हणजे धर्म सांगत नाही, ज्ञानेश्वरी म्हणजे थोतांड सांगत नाही. नेमका आता आपलं धर्म चिकित्सा करत असताना, एखाद्या ग्रंथाची चिकित्सा करताना आपण उठसूट एखाद्या ग्रंथावर डायरेक्ट आरोप करतो. परंतु लक्षात घ्या, एखादं वाङ्मय वाचत असताना त्याच्यातून आपल्याला काय विचार भेटतो. बघा ज्ञानेश्वरीमध्ये माऊली काय सांगतात, हे अनुप्रात मत माझे जिही परमादरे स्वीकारते, सदापूर्वक अनुष्ठिते धनुर्धरा, तेही सकळ कर्मी वर्ततू, दानवा कर्म रहितू, म्हणून निश्चितू करणे का. आता एक दृष्टांत देतात बघा. आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर ते ज्ञानेश्वरीत आहे, चांगलं जीवन जगायचं असेल तर तुकोबरांच्या गाथ्यामध्ये आहे. बघा, नातरी प्रकृती म्हणतो होनी इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मतावरून ओसंडिती, ते सामान्य ते लेखिती, अवज्ञा करून देखिती, का अर्थवादू म्हणती वाचाळपणे, मोह मदिरा भ्रमले. आता बघा, दारू पिणाऱ्यांसाठी मोह मदिरा भ्रमले म्हणजे जे दारू पिऊन आणि मोहाच्या मदिराने जे भ्रमित झालेत अशा लोकांना काय अवज्ञा करून विषय विखे धारले, अज्ञापंथी बुडाले निभ्रांत माणी. देखे, आता बघा किती सुंदर दृष्टांत देतात. देखे शवांचा हाती दिधले, तैसे का रत्न वाया गेले. बघा आपलं जीवन किती सुंदर आहे. वाचनातून काय भेटतंय बघा, हे ज्ञानेश्वरीत भेटतं, जे आपल्या घरी सकाळी वाचलं पाहिजे. राजेश्वर खेडकर, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, सोनपेठ. परभणी येथे प्राध्यापक अशोकराव देशमुख फाउंडेशन तर्फे निकाली कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यसंगीतात आयोजक रविराज दादा देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेची सुरुवात झाली. या प्रसंगी कुस्ती स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी श्रीकांत देवडे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, परभणी. जनता व आरोग्य विभाग यांच्यात दुवा म्हणून कार्यरत असलेल्या आशा आरोग्य स्वयंसेवकांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे याकरिता विविध कार्यक्रम घेऊन आशा दिवस कार्यक्रम सादर करण्यात आला. सोपान नवघरे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, पूर्णा. राज्यभर चाललेल्या सीएम चषक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तुकाराम राठोड, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, बदनापूर. सेलू येथे व्यावसायिक तथा परिचय माहिती पुस्तिका महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कृष्णा शामराव ढाले यांनी मराठवाडा टीव्हीला भेट देऊन माहिती पुस्तिका संबंधात रूपरेषा व महत्त्व सांगितले. या प्रसंगी रमेश दौड, योगेश ठवारे, कृष्णा शिंदे, चवाडे, रामदास बोराडे आदींची उपस्थिती होती. उपक्रम यांनी सुरुवात केली तर एक चांगला उपक्रम आहे हा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा मोठा वृक्ष व्हावं अशी मी
शुभेच्छा देतो. गेल्या 2015 पासून आम्ही राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान या ग्रुपच्या खाली संपूर्ण महाराष्ट्रभर कुणबी मराठा सामाजिक कार्य करत आहोत आणि यामध्ये आम्ही त्या कुणबी मराठाच्या सामाजिक कार्यतेखाली एक माहिती पुस्तिका छापत आहोत. ही माहिती पुस्तिका या माहिती पुस्तिकेमध्ये पार गोंदियापासून तर कोकणापर्यंत संपूर्ण राज्यातील पूर्ण कुणबी व्यावसायिक समाज बांधवांचे नाव येईल. म्हणजे डॉक्टर, वकील, इंजिनियर. यामध्ये काय होईल माहिती का, जर आपल्या समाजाचा कोणताही एखादा माणूस जर सातारा, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ इकडे गेला, त्याचा ॲक्सिडेंट वगैरे काही झाला तर आपल्याजवळ काय आहे, कोण कुठं आहे आपल्याला काय माहिती आहे, तर आपण ताबडतोब त्या माहिती पुस्तिका काढायची. ह्या माहिती पुस्तिकेतून 2 मिनिटात त्या ठिकाणी मदत हजर होईल. ह्या एवढ्याशा कार्यासाठी आम्ही गेल्या 2015 पासून फिरतोय. आज आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू हा एक तालुका आहे. या तालुक्यापासून आम्ही या अभियानाची सुरुवात करत आहोत. प्रत्येक जिल्हा आम्ही या प्रकारे घेत आहोत. मी कृष्णा ढाले, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचा संपर्क प्रमुख. मला असं अभिमानाने सांगावंसं वाटतंय की आज अचानकपणे मला फोन आला, हा योग जुळून आला की ज्या कुणबी समाजासाठी ही मराठी संपर्क पुस्तिका तयार करण्यात ढाले पाटील, चव्हाडे पाटील यांची योगायोगाने भेट झाली. त्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्ही एवढ्या दुरून इथं आलात, समाजासाठी एवढं मोठं कार्य करायला, त्यातला एक छोटा वाटा मी देतो. मानवत तालुक्याची पूर्ण जिम्मेदारी मी घेऊन तुम्हाला संकलन करून लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न. परभणी येथे नुकत्याच पार पडलेल्या टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत गुजरातला पराजित करून मध्य प्रदेश संघाने सुवर्णपदक पटकावले. सेलू येथे अपूर्व तंत्रनिकेतन यांच्यातर्फे 1 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता मोहीम, पाणी अडवा पाणी जिरवा वीज बचत याचे फायदे व महत्त्व पटनाट्याद्वारे सादर करण्यात आले. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बोडके, शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. भागवत ढवळे, मराठवाडा टीव्ही रिपोर्ट, सेलू.